शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करू. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन नंतरपर्यंत सर्व अगोदर पोहोचत असते. चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करतोय. करू शकता कांदा उत्पादकावर सुलतानी संकट, जरा अभावी आर्थिक गणित कोलमडले. बघू शकता राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. बाजारभाव कोसळल्यामुळे उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. पावसाळी हवामानामुळे वखारातील सडलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. या ठिकाणी मांडवगण, फराटा तालुका, शिरूर परिसर हा बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांनी चालू वर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले होते, मात्र बाजारभाव अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांनी कांदा वखारीत साठवण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने सध्या सुरू झालेल्या सततच्या पावसामुळे वखारीतील कांदा खराब होऊ लागला आहे. काही बाजार समित्यांमध्ये तर शेतकऱ्यांना कांदा विकण्याचे पैसे मिळण्याऐवजी वाहतूक व हमालीचा खर्च स्वतःकडून भरावा लागत आहे. परिणामी काही शेतकरी कांदा शेतातच टाकून देत आहे. हा प्रकार संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. सध्याचे कांद्याचे उत्पादन भरपूर असून मागणी मात्र कमी आहे, त्यामुळे बाजारपेठ कोसळलेली आहे. सरकारने जर वेळेत उपाययोजना केली नाही तर शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर येण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. आणि अशामुळे एकंदरीत शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट झाली आहे. कवडीमोल भाव शेतकऱ्यांना कांद्याला मिळतो आहे, त्यामुळे 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असते. तरी देखील सरकार हे वारंवार असे विरोधी निर्णय घेत आहे. तर धन्यवाद. आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही बातमी, घडामोड, अपडेट आपण शेअर करणार आहे. धन्यवाद.